पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार रोहितदादांच्या आंदोलनाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत रायगड जिल्हा अधिकारी किसन जावळे यांना निवेदन सादर केले आहे. आंदोलनातील मागण्या रास्त असून प्रशासनाने त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा अन्नदात्यासाठी रायगड जिल्हाभरात देखील रस्त्यावर उतरून अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे, महाड तालुका अध्यक्ष संदीप सकपाळ याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे जाणून घेऊया. रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून. आज तुम्ही रोहितदादांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलात आणि याबाबतचे निवेदन शासकीय दरबारी सादर केले. तर या आंदोलनाबद्दल आपल्या रायगड जिल्ह्यातील जनतेला काय संदेश द्याल? देशामध्ये इंधन टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे आणि ह्या सर्वच पार्श्वभूमीवरती महागाई इतकी प्रचंड वाढलेली आहे की सर्वसामान्यांचं जीवन जगणं हे अवघड झालेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या ही मोठ्या प्रमाणे आज आपल्याला पाहायला मिळते आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 म्हणतात, परंतु प्रत्यक्षामध्ये जी कर्जमाफी जाहीर करतात ती फसवी कर्जमाफी त्यांनी जाहीर केलेली आहे. या जाचकाटींमुळं कुठल्याही शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार नाही आहे आणि म्हणून करता शेतकऱ्यांच्या न्याय हक्काकरता आमदार रोहितदादा पवार हे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मंदिराच्या शेजारी आज अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यातून आम्ही सर्वांनी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि जर ह्या येत्या 2 दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर रायगडमध्ये देखील अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल. जर समजा या आंदोलनामध्ये काही मार्ग निघाला नाही, सरकारने याची दखल घेतली नाही, तर मात्र जिल्हा स्तरावरती हे आंदोलन होईल का? जर 2 दिवसामध्ये सरकारने दखल घेतली नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू, अन्नत्याग आंदोलन करू, रास्ता रोको करू. तीव्र असं आंदोलन रायगडमध्ये केलेलं आपल्याला दिसेल. शेतकऱ्याच्या न्याय हक्काचं आंदोलन आहे. या ठिकाणी आम्ही रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर आम्हाला सरकारने न्याय दिला नाही या ठिकाणी तर तीव्र आंदोलनाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळते. रोहितदादांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मिळालेला हा पाठिंबा आंदोलनाला आणखी बळ देणारा मानला जात आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे आता आंदोलनकर्त्यांसह जिल्हावासियांचं लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवभारत टाइम्स.